हिंदुत्वाचा विषय आला गेल्यावेळी त्या लोकांनी लोकसभेला आपल्याला माहिती आहे की भाजपला मतदान केलं, पण त्यांनी त्याच वेळी मला सांगितलं होतं की अण्णा आम्हाला आत्ता थांबू नका, आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला हे आमचं पूर्ण भरपाई काढून देतो, आम्ही कामं सोडून तुमच्या पाठीमागे राहतो. त्याच्यामुळं अशी खात्री आहे की मला 50,000पेक्षा जास्त लीडनी मी त्या ठिकाणी निवडून येईल. विजय देशमुख कसा नाकारताय हे भाजपवाले सांगतायत, ही मला वाटतं जनतेचे डोळे उघडण्याचं काम ते करतायत की ह्याने सगळ्याच्या घरात भांडणं लावलं. अहो आमचंही घर सोडलं नाही, बाकीचं तर काय, तर IT पार्क सोलापूरला होणार एवढं मी त्यांनाच उद्घाटनाला बोलवेन. पाहिजे तर सगळ्यात जास्त लीड मला लिंगायत समाजातून मिळेल हे तुम्हाला टेट्या फुटल्यानंतर दिसून येईल. शहर उत्तर म्हटल्यानंतर विडी घरकुलचा श्रेयवाद हा सगळ्यात एक कळीचा मुद्दा ठरतोय. आणि विडी घरकुल असेल, शेळगीसारखा हद्दवाढ भाग असेल, तिथं आम्ही विकास साधला असा जो दावा आता सध्या भाजपकडनं करण्यात येतोय, विडी घरकुलच्या बाबतीत नेमकं काय घडतं? तुम्ही दोन्ही पदयात्रा विडी घरकुलच्या पाहिल्या, लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता. उलट त्यांनी असं स्टेटमेंट दिल्यामुळे विडी घरकुलचे लोक चिडलेले आहेत आणि त्यांची पदयात्रा तुम्ही विडी घरकुलमधली पाहिली, त्यांच्याकडे लोक फिरकलेसुद्धा नाहीत. हजार रुपये देतो म्हणलं तरी कोण कार्यकर्ता मिळाला नाही, हे त्यांचेच काही नगरसेवकांचे स्टेटमेंट्स आहेत. म्हणजे लोक पैशासाठी विकले जाणारे नाही आहेत विडी घरकुलचे. अनेकांनी अनेक वेळा प्रयोग केला, पण ज्यावेळेस हिंदुत्वाचा विषय आला गेल्यावेळी त्या लोकांनी लोकसभेला आपल्याला माहिती आहे की भाजपला मतदान केलं, पण त्यांनी त्याच वेळी मला सांगितलं होतं की अण्णा आम्हाला आत्ता थांबू नका, आम्ही पुढच्या वेळेस तुम्हाला हे आमचं पूर्ण भरपाई काढून देतो, आम्ही कामं सोडून तुमच्या पाठीमागे राहतो. आणि ही गोष्ट मी त्यावेळेसच्या खासदारच्या उमेदवार प्रणितीताईंना पण सांगितलं होतं, काँग्रेसच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलं की माझ्याकडनं मला थोडंसं हे वाटतं आहे निगेटिव्ह. तर ताईंनी स्वतः त्यावेळेस कबूल केलं की नाही, पद्मशाली समाज हा सगळा माझ्या मतदारसंघातसुद्धा निगेटिव्ह काम करतं आहे, BJPचंच काम करतं आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. तसं म्हणजे क्लिअर त्यावेळी मी सांगितलं होतं. आणि आज चित्र असं आहे की आता जे 12-13 हजारचा जे लीड मिळाला होता तो पूर्णपणे माझ्याकडे डायव्हर्ट होणार आहे. त्यामुळे त्यांचा जो 35,000चा लीड आहे तो आमच्या इथं 15,000चा लीड जर बदल केला तर 30,000 मायनस तिथंच होणार आहेत. त्यामुळं फक्त विडी घरकुल एकट्यानेच त्यांचा 35,000चा नील करणार आहेत आणि बाकीच्या भागातला जो मतदान चालू आहे त्याच्यामुळं अशी खात्री आहे की मला 50,000पेक्षा जास्त लीडनी मी त्या ठिकाणी निवडून येईल. असं आणखीन एक असं आहे की भाजपमधली बंडाळी आपण पाहिली, म्हणजे बरेच जण अगदी ते एकत्र आले होते, त्यातले काही नंतर त्यांनी नरमाई घेतली, पण काही जणांनी अगदी आपण बघतो शोभा वनशेट्टी यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे आणि बाकी काही मंडळी जी भाजपच्या विरोधातली अशी भूमिका घेत आहेत, ती आज आपल्या कितपत पथ्यावर पडेल किंवा ही जी राजकीय परिस्थिती आहे ती काय? मला किती फायदा होईल ह्याच्यापेक्षा विजय देशमुख कसा नाकारताय हे भाजपवाले सांगतायत, ही मला वाटतं जनतेचे डोळे उघडण्याचं काम ते करतायत. म्हणजे विजय देशमुखकडे सध्या जे लोक आहेत फक्त त्यांचे कॉन्ट्रॅक्ट घेणारे लोक आणि जे तिकिटासाठी जे त्यांनी मताचं बोट दाखवलेलं आहे एवढेच त्यांच्याकडे कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यांच्याकडे कार्यकर्तेसुद्धा नाही आहेत. सगळेजण निगेटिव्ह ह्याच्यात आहेत, विचारात आहेत की ह्याने सगळ्याच्या घरात भांडणं लावलं. अहो आमचंही घर सोडलं नाही, बाकीचं तर काय. त्यामुळं प्रत्येकाच्या घरात भांडणं लावणे, प्रत्येकाला फक्त वाईट व्यसनं लावणे, फक्त नाचाला लावणे, त्याच्यासाठी वर्गण्या देणे, ह्याच्या पलीकडे त्यांनी काय केलं नाही. त्यांनी अनेक आपण पाहिलं की लुटलं आहे आणि त्याचा फायदा फक्त लोकांना नवीन पिढी बिघडवण्यासाठी त्याचा उपयोग केला आहे. वास्तविक त्यांचं काम होतं ह्या नवीन पिढीच्या हाताला काम देणं, ती तर जबाबदारी कुठलीच त्यांनी स्वीकारली नाही. IT पार्क मी करत असताना थोडंसं लेट झालं तर ते लोक सांगतात की गाजर दाखवला. अरे जबाबदारी कोणाची होती, माझी का तुमची? लोकांनी संधी कोणाला दिली होती? बांधकाम परवाने बांधकाम परवान्याला मला 5-6 महिने लागले. मी पुरावे सहित देतो. मला 50 लाख रुपये माझे डेव्हलपमेंट फंडला माझे त्याच्यात अडकलेले आहेत. 1.5 कोटी रुपये मी सिद्धरामेश्वरच्या मंदिरला दिली. मला जर लोकांना फसवायचा होता ते 1.5 कोटीची बिल्डिंग जरी उभा केलं असतं तर लोक मला मतदान केले असते. पण मला फसवून मतं घ्यायची नाहीत. माझी प्रोसेस चालू आहे आणि काही जरी झालं
तर IT पार्क सोलापूरला होणार एवढं मी त्यांनाच उद्घाटनाला बोलवेन पाहिजे तर. कारण मागं ज्या ह्याच्या लोकांना मी बोलवलं होतं सगळ्या पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्समध्ये मी सगळ्या कंपन्यांच्या CEOजना बोलवलं होतं की सोलापूर कसं चांगलं आहे, तुम्ही सोलापूरला काय यावं. पण त्यांचं जे काही मागण्या होत्या त्यावेळेसचे कमिशनर स्वतः अविनाश ढाकणे त्या कार्यक्रमाला होते, पालकमंत्री म्हणून मी ह्यांना बोलवतो हे हजर होते. मग त्यांना जर एवढं IT पार्कचा विषय संपजला होता तर त्यांनी का प्रयत्न केला नाही. त्या गोष्टीला 6 वर्ष झाले. मग 6 वर्षात तुम्ही काय प्रयत्न केले तुम्ही सांगावं. आता काहीतरी माझ्या जमिनीला जागा आहे, किंमत येणार आहे वगैरे असे खोटे लोकांसमोर अफवा पसरवण्याचं तुमचं काम आहे. माझी संपूर्ण जमीन मी दिली आहे, त्यामुळे कुठल्या जमिनीला माझ्या किंमत येणार आहे. 12 एकरपैकी 10 एकर मी ऑलरेडी त्यांना दिलेली आहे त्या IT पार्कला. त्यामुळे माझ्याकडे जमीनच शिल्लक नाही तर माझी कुठल्या जमिनीला किंमत वाढायचा विषय येणार आहे. पण त्यांच्याकडे 100 एकर 200 एकर जमीन आहेत, ते मालक म्हणून स्वतः घेतात. मग त्यांनी दिली असती ना, त्यांना कोण अडवलं का, त्यांनी का दिली नाही, त्याचा का प्रयत्न केला नाही. त्यांच्याकडे तर सत्ता होती, स्वतः पालकमंत्री होते, कायम अजून पण सत्ता त्यांच्याकडे आहे. त्यांच्या जर मनात इच्छाशक्ती असती तर त्यांनी करू शकले असते. IT पार्कमध्ये काही नियमांची बदल करण्याची गरज आहे आणि त्यामुळं कंपन्या कुठं यायला तयार नाहीत. तुम्ही बघता हिंजेवाडीच्या सुद्धा कंपन्या आज महाराष्ट्राच्या बाहेर चाललेल्या आहेत. मध्ये मध्यंतरी पेपरला सुद्धा आलं होतं की किती लोक गेले. मग ह्याच्यावर काय केलं त्यांनी, काहीच केलं नाही. त्या सरकारने सुद्धा काही केलं नाही. म्हणजे ह्या सरकार पूर्ण अपयशी झालेलं आहे. उद्योगधंद्याच्या बाबतीत पूर्ण कोलॅप्स झालेलं आहे. उद्योगधंदे सगळे बाहेर गेलेले आहेत. गुजरातला ट्रान्सफर केला. साधं स्मार्ट सिटीचं काम घ्या तुमचं. हे सोलापूरचा कॉन्ट्रॅक्टर जगत होता किंवा महाराष्ट्रातला जगत होता, त्याला न देता गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरला आणून त्यांनी ती काम दिलं. ड्रेनेजचं काम बघा तुम्ही, त्यांच्या मिनिस्टरला दिलं. म्हणजे असे सगळे जे भ्रष्टाचार त्यांच्या माध्यमातून चालू आहे, त्यांनी म्हणजे सगळा जे प्रकार सुरू आहे ते लोकांना आता लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे लोक आता बदल मागतायत. नुसतं सोलापूरमध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये बदल झालेला आपल्याला चित्र पाहायला मिळेल. असं पद्मशाली समाज मोठ्या प्रमाणात आहे शहर उत्तरमध्ये. आज त्या समाजाशी कसं, खरं तर तुमचा नेहमीच तसा त्यांच्याशी संवाद असतो. बघा, त्या समाजातलं आजचं वातावरण कशा पद्धतीचं आहे तुमच्या उमेदवारी? त्यांना चांगलं माहिती आहे. समाजाचा अध्यक्ष पण मी होतो आणि अध्यक्ष असताना मी केलेलं काम त्यांना माहिती आहे. बिडी घरकुलसारख्या भागामध्ये मी केलेलं काम लोकांना माहिती आहे. 20,000च्या घराची किंमत आज 20 लाख झालेली आहे. हे सगळे गोष्टी माझ्या प्लस पॉईंट सगळ्या आमच्या लोकांना माहिती आहेत. आणि मार्कंडे मंदिरलासुद्धा मी सभागृह नेता असताना जो मोठा निधी दिला, त्यामुळं आज सगळेजण आमचे मार्कंडे मंदिरकडं नाहीतर पूर्वी वर्षातनं 2दाच जात होते, एक तर लग्न झाल्यावर नाहीतर मग नारळी पौर्णिमेला. पण आता रोज आमच्या बैठका तिथं होत्या, ऑफिस तिथं झालं आहे. समाजाचे सगळे लोकांची येणं जाणं सुरू झालं. रविवारची पूजा असेल, बुधवारची पूजा असेल, हे कंपल्सरी सगळे युवक पोरं ते त्या ठिकाणी त्या आरतीला येतात. म्हणजे कितीतरी डेव्हलपमेंट झालेत. मी अनेक वेळा सांगितलं की आपण मार्कंडे मंदिराकडे दुर्लक्ष केलं होतं, त्यामुळे मार्कंडेने आपल्याकडे दुर्लक्ष केलं म्हणून आपल्या काही सगळ्या बंद पडल्या. जसं साईबाबाच्या फोटोच्या मागं पूर्वी लिहिलं असायचं, इफ यू लुक टू मी आय विल लुक टू यू. म्हणजे तुम्ही माझ्याकडे जर पाहिला तर मी तुमच्याकडे निश्चित पाहीन. आणि ती प्रचिती आता तुम्हाला दिसते की हळूहळू पद्मशालीचे एक प्रश्न सुटायला सुरू झालेत. आणि मी निवडून आल्यानंतर उद्योग बँक असेल त्याच्या चालू करण्यामध्ये मी लक्ष घालणार आहे. कारण त्याचं अजूनही लायसन्स रद्द झालेलं नाही आहे. ती बँक जर चालू झाली तर मला वाटतं पूर्व भागाचं वैभव परत सुरू होईल आणि पूर्व भागामध्ये सोन्याचा धूर परत एकदा निघेल. पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, म्हणजे आज सपाटे साहेब तुमच्याबरोबरती आहेत, नाना काळे, अशी सगळी मंडळी आज तुमच्याबरोबरती आहेत. नक्कीच तुम्हाला याचंही समाधान असणार. पण याचबरोबर काही वेगळ्या दुसऱ्या पक्षात असलेली तुमची समर्थक मंडळीसुद्धा या मतदारसंघामध्ये येतात. त्यांची भूमिका काय असेल किंवा तुम्हाला त्यांच्याकडनंही काय अपेक्षा आहेत? बघा, माझ्या पक्षात पण ते तुमचे समर्थक आहेत, समर्थक माझे संबंध सगळ्यांशी चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही बघितला की मी 2 वेळा पक्ष बदलल्यानंतरसुद्धा शहर उत्तरचे लोक येऊन मध्ये काम करत होते. ही फक्त केवळ माझ्या प्रेमासाठी येत होते. मी पक्ष बदलला तर मुस्लिम समाजाचे लोकसुद्धा शिवसेनेमध्ये आले माझ्याबरोबर काम करायला. मग तुम्ही एकीकडे जातीवादी म्हणता पक्षाला वगैरे, पण मी दाखवून दिलं ना की शिवसेनेतसुद्धा मुस्लिम समाजाचा कार्यकर्ता त्या ठिकाणी येऊन काम करत होता माझ्याबरोबर. म्हणजे मी सर्व धर्माला घेऊन जाणारा एक कार्यकर्ता असल्यामुळं सगळ्यांचं माझ्यावर प्रेम आहे. आणि आज भविष्यातसुद्धा
मी परवासुद्धा आमची एक बैठक झाली, त्यात मी सांगितलं की मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, एखादा जर काही असं प्रसंग घडला तर ज्याची सत्याची बाजू असेल मी त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. केवळ मी ह्या समाजाचा किंवा त्या समाजाचा म्हणून ती कुठलाही वाद वाढवणार नाही. आजपर्यंत महेश कोटेमुळं कुठलाही जातीयवाद वाढला नाही. बीडी घरकुलमध्ये सुद्धा तुम्ही अनेक वेळा बघितलं की तिथलं आम्ही सामंजस्याने अनेक प्रश्न सोडवलेले आहेत. पुढंसुद्धा शहर उत्तर भागात असेल, शहरामध्ये असेल, जर लोकांनी मला संधी दिली तर मी सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करेन आणि त्याची अनुभूती सगळ्याला ह्यापूर्वीसुद्धा आली आहे, पुढंसुद्धा भविष्यात त्यांना माझ्याबद्दलची खात्री आहे. शहर उत्तरमध्ये अनुकूल असं वातावरण आहे. सगळ्यात मोठ्या प्रमाणात असलेला पद्मशाली समाज, या समाजासमवेत अन्य सगळा समाज आपल्याबरोबरती आहेत. याचबरोबर महेश कोठे हे सांगायला विसरले नाहीत की ज्या वेगळ्या वेगळ्या विविध पक्षांमध्ये, राजकीय पक्षांमध्ये आपले समर्थक आहेत, त्यांची देखील साथ. खरं तर त्यांनी आता इथं कुणाचं नाव घेतलं नाही, पण ज्या पडद्यामागं ज्या घडामोडी घडत असतात तर महेश कोठे यांच्या बोलण्यातनं एक येतं की शेवटी त्यांची सुद्धा साथ ही आपणाला लाभेल. आणि जो सगळ्यात जास्त लीड मला लिंगायत समाजातून मिळेल हे तुम्हाला पेट्या फुटल्यानंतर दिसून येईल. आता यातनंही एक असं कोड आहे की लिंगायत समाजाचंच एक मोठं मतदान आपल्याला होईल आणि हे निवडणुकीनंतर सगळं स्पष्ट होईल असं म्हटलेलं आहे. तेव्हा महेश कोठे यांचा रोख कोणाकडे आहे ते आपल्याला समजेल तसं. पण एकंदरीत अनुकूल असं वातावरण आहे. तेव्हा शहर उत्तरमध्ये हे परिवर्तन आढळेल. तुतारीचा आवाज हा शहर उत्तरमध्ये घडणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महेश अण्णा कोठेंबरोबर खासदार दर्शनी मोहिते पाटील होते, माजी महापौर मनोहर सपाटे आणि त्याचबरोबर पद्माकर नाना काळे यांच्यासह सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते सगळे समवेत होते. सर्वांनीच सविस्तर असा संवाद साधला. सगळे एकत्रित मिळत नाहीत, पण आता योग असा होता की सगळ्यांची एकत्रित भेट झाली आणि सगळ्यांनी भूमिका मांडल्या. बाकी प्रश्न अनेक आहेत आणि त्यावेळेला आपण या सर्व मान्यवरांना परत निमंत्रित करणार आहोत. महेश कोठे यांच्यासह खासदार साहेबांनी सगळी ही प्रतिक्रिया व्यक्त केली, सविस्तर संवाद साधला. याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार.